मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शनिवार दिनांक 26 जुलै रोजी दुपारी भीषण अपघात झाला। यात एक ब्रेक फेल कंटेनर अनियंत्रित झाल्यानं त्यानं 15 ते 20 गाड्यांना फरफटत नेलं। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सुमारे 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ आडोशी बोगद्यात हा अपघात झाला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार उतरणीच्या भागावर कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि त्यानं समोरच्या गाड्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत 15 ते 20 वाहनं एकमेकांवर आदळली, ज्यात काही गाड्यांचं मोठं नुकसान झालं। मात्र आता या अपघाताची भीषणता दर्शवणारा भयान व्हिडिओ समोर आलाय। अवघ्या 15 सेकंदाच्या या व्हिडिओत नेमका अपघात कसा झाला हे कैद झालंय। ब्रेक फेल कंटेनरच्या मागेच असलेल्या एका वाहनाच्या कॅमेऱ्यात हे थरारक दृश्य कैद झालंय। या व्हिडिओत दिसतंय की ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। समोर अनेक कारची रांग दिसत होती, त्यामुळे चालकाने कसेबसे समोरील वाहनांना चुकवून कंटेनर तिसऱ्या लेनवरून पहिल्या लेनवर आणला आणि एक्सप्रेस वेवरील बॅरिगेटिंगला धडक देत वाहन थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। मात्र वाहन न थांबता उतरण असल्याने अधिकच वेगात पुढे गेलं आणि पुढील वाहनांना जबरदस्त धडक बसली। वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे वेळीच कंटेनर साईड बॅरियरवर आदळल्याने अपघाताची भीषणता कमी होऊन संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। अवजड वाहने कारच्या लेनमध्ये शिरून अतिवेगाने धावत असल्याने देखील असे अपघात होत असल्याचं प्रवासी सांगत आहेत। त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं मत नागरिक आणि प्रवाशांनी व्यक्त केलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।